नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हीरमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 10वी विषय इतिहास आणि राज्यशास्त्र याची प्रश्नपत्रिका. विद्यार्थी मित्रांनो, या आधील व्हिडिओमध्ये आपण मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल इतिहासची तर आत्ता बघतोय, परंतु भूगोल, विज्ञान 1, विज्ञान 2, गणित 1, गणित 2 सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका इयत्ता 10वीच्या प्रथम सत्राच्या बघितलेल्या आहेत. जर अद्याप तुम्ही त्या व्हिडिओज बघितलेले नसतील, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल सर्व प्लेलिस्टची, तर सर्व व्हिडिओज तुम्ही बघू शकता. चला या व्हिडिओला सुरू करूया. प्रथम सत्र परीक्षा 2024-25 इयत्ता 10वी विषय इतिहास राज्यशास्त्र. वेळ आहे 2 तास, गुण आहे 40. प्रश्न 1 मध्ये दिलेला आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ओके, तुम्हाला योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायचे आहे. पहिला आहे हिस्ट्री हा शब्द टिंबटिंब या ग्रीक इतिहासकारांनी सर्वप्रथम वापरला. मध्ये आहे रेने देकार्त, मध्ये आहे व्हॉल्टियर्स, मध्ये आहे तुम्हाला जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल आणि विद्यार्थी मित्रांनो मध्ये आहे तुम्हाला हेरोडोटस. तर जो काही योग्य पर्याय आहे तो निवडायचा आहे आणि तुम्हाला विधाने पूर्ण करून लिहायची आहेत. दुसरा आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक टिंबटिंब होते. मध्ये आहे अलेक्झांडर कनिंगहम, त्यानंतर मध्ये आहे विल्यम जोन्स, मध्ये आहे तुम्हाला जॉन मार्शल, मध्ये आहे तुम्हाला फेडरिक मॅक्सम्युलर. जो काही योग्य पर्याय आहे तो निवडायचा आहे आणि विधान पूर्ण करायचं आहे. तिसरा आहे भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले. मध्ये आहे तुम्हाला जेम्स ऑगस्ट हिकी, मध्ये आहे तुम्हाला सर जॉन मार्शल, मध्ये आहे तुम्हाला ॲनल ह्यूम आणि मध्ये आहे तुम्हाला हिरोडोटस. मध्ये आहे पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे. पहिली जोडीमध्ये बघूयात आपण काय आहे. पहिल्यामध्ये आहे महाराष्ट्र, त्यासमोर लावणी नृत्य दिलेलं आहे. दुसऱ्यामध्ये ओडिसा आहे, त्यामध्ये ओडिसी दिलेलं आहे. तिसऱ्यामध्ये तमिळनाडू आहे, त्यामध्ये कथ्थक दिलेलं आहे. आणि आंध्र प्रदेश ज्यामध्ये कच्ची पुडी दिलेलं आहे. त्यानंतर दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो जोडी, ज्यामध्ये तुम्हाला प्रभाकर समोर आहे आचार्य प्रके अत्रे. त्यानंतर दुसऱ्यामध्ये आहे तुम्हाला दर्पण, ज्यामध्ये आहे बाळशास्त्री जांभेकर. 3मध्ये आहे तुम्हाला दीनबंधू, त्यासमोर आहे कृष्णराव भालेकर. चौथ्यामध्ये आहे तुम्हाला केसरी, ज्यामध्ये आहे बाळ गंगाधर टिळक. त्यानंतर तिसरी जोडीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे ऑटोनिओ ग्रामची वंचितांचा इतिहास. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा आहे ताराबाई शिंदे श्रीवादी इतिहास. तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो विदा सावरकर, ज्यासमोर आहे राष्ट्रवादी इतिहास. आणि चौथा आहे दामोदर धर्मानंद कोसंबी वसाहतवादी इतिहास. स्क्रीनशॉट घेऊ शकता. सर्व यामधील चुकीच्या जोड्या ओळखायच्या आहेत. ओके, यामध्ये चुकीची जोडी ओळखून तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर जाऊया पुढे. प्रश्न 2 दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. संकल्पना चित्रे पूर्ण करायची आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखकांची नावे. 4 राष्ट्रवादी इतिहास लेखकांची नावे लिहायची आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. त्यानंतर जाऊया पुढील तक्ता पूर्ण करा. तक्ता पूर्ण करण्यासाठी सांगितलं गेलेलं आहे मंदिर स्थापत्य शैली, नागर, द्राविड वैशिष्ट्ये. नागरची वैशिष्ट्ये लिहायची, द्राविडची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो उदाहरणे, नागर मंदिर स्थापत्य शैलीची उदाहरणे लिहायची आहेत आणि द्राविड मंदिर स्थापत्य शैलीची उदाहरणे लिहायची आहेत. जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे आहे नियतकालिके. आता नियतकालिके लिहायची आहेत. 4 नियतकालिकांची नावे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर मध्ये आहे टिपा लिहा. टिपा लिहायच्या आहेत कोणते 2 विषयावरती, तो 2 पॉईंटवरती, 2 मुद्द्यांवरती टिपा लिहायच्या आहे. पहिला आहे उपयोजित इतिहास, दुसरा आहे प्रसारमाध्यमांची आवश्यकता, तिसरा आहे राष्ट्रवादी इतिहास. प्रश्न 3 ज्यामध्ये दिलेला आहे पुढील विधाने सकारांत स्पष्ट करा. पुढील विधाने सकारांत स्पष्ट करायची आहे कोणती 2. पहिला आहे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. दुसरा आहे बकर, हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. तिसरा आहे सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. प्रश्न 4 दिलेल्या उत्तराचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता एक उत्तरा दिलेला विद्यार्थी मित्रांनो, ते उत्तराचं वाचन करा. उत्तरा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तुम्हाला जर स्क्रीनशॉट करायचं असेल तर प्लीज स्क्रीनशॉट घ्या, उत्तरा वाचा आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काही मदत लागत असेल ती आम्ही करणार. खाली व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. काही प्रश्न असेल कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि आत्तापर्यंत एवढं सांगून ज्यांनी लाईक केलेलं नसेल त्यांना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. तुमच्या बोर्ड एक्झामसाठी देखील, तुमच्या बोर्ड परीक्षेसाठी देखील 2025च्या आपण IMP क्वेश्चन्स घेऊन येणार आहोत, प्रश्नपत्रिका घेऊन येणार आहोत, महत्त्वाचे प्रश्न आणि भरपूर काही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. उत्तर आहे आकाशवाणीवरती उत्तर आहे. होप तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेलं असेल. जाऊया पुढे. प्रश्न आहे आकाशवाणी कोणत्या खात्याअंतर्गत येते. तर उत्तर वाचल्यानंतर उत्तरे मिळून जातील. आकाशवाणी कोणत्या खात्याअंतर्गत येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे IBCचे नामकरण काय झाले. IBCचे नामकरण काय झाले ते सांगायचं आहे. आणि त्यानंतर तिसरं आहे आकाशवाणीतर्फे कोणकोणते कार्यक्रम प्रसारित होतात. प्रश्न 5 आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहायची आहेत कोणती 2. पहिला आहे वर्तमानपत्रांची पूर्वसुरी स्पष्ट करा. त्यानंतर दुसरा आहे झियाउद्दीन बर्नी यांनी इतिहास लेखनाचा कोणता हेतू सांगितला आहे. त्यानंतर तिसरा आहे पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा. ओके, विज्ञान आणि मध्ये आहे कला. त्यानंतर आहे राज्यशास्त्र जसं की इतिहास आणि राज्यशास्त्र तुम्हाला माहिती, इतिहासाचा पेपर झाला. आता राज्यशास्त्र
प्रश्न 6वा आहे राज्यशास्त्राचा, ज्यामध्ये म्हटलेलं आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिला आहे महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर 50% हे याचं अचूक उत्तर आहे, म्हणजे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर दुसरा आहे टिंबटिंबमध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाली. विद्यार्थी मित्रांनो, मध्ये 1947 आहे, मध्ये 1950 आहे, मध्ये 1970 आहे आणि मध्ये 1960 आहे. त्यानंतर प्रश्न 7, ज्यामध्ये म्हटलं आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील विधाने चूक की बरोबर ते सकने स्पष्ट करा. चूक आहे की बरोबर, चूक असेल तर का चूक आहे आणि बरोबर असेल तर का बरोबर आहे तुम्हाला सांगायचं आहे. पहिला आहे आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. दुसरा आहे संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. तिसरा आहे विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. प्रश्न 8 ज्यामध्ये आहे पुढील संकल्पना चित्र स्पष्ट करा. संकल्पना स्पष्ट करायची आहेत, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मध्यावधी निवडणुका, मध्यवर्ती निवडणुका, मध्यावधी निवडणुका आणि दुसरा आहे प्रादेशिक पक्ष. आता ही संकल्पना स्पष्ट करायची आहे. त्यानंतर दुसरा आहे मध्ये पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. संकल्पना चित्रे पूर्ण करायची आहेत कोणती एक, ज्यामध्ये आहे भारतातील प्रादेशिक पक्ष. भारतातील प्रादेशिक 4 पक्ष लिहायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे काही भारतातील प्रादेशिक पक्ष आहेत ते. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो निवडणूक प्रक्रिया, निवडणूक आयोग भूमिका, निवडणूक आयोगाच्या भूमिका लिहायच्या 4 भूमिका लिहा. मतदार भूमिका, मतदाराच्या 4 भूमिका लिहायच्या आहेत. निवडणूक प्रक्रियेमध्ये नेमकी निवडणूक आयोगाच्या काय भूमिका असतात 4 भूमिका लिहा आणि मतदाराच्या काय भूमिका असतात अशा 4 भूमिका लिहा. प्रश्न 9 जो की शेवटचा प्रश्न आहे आणि ज्यामध्ये म्हटलेलं आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा. आता थोडक्यात उत्तर लिहायचे कोणती एकाचं उत्तर तुम्ही लिहू शकता. पहिला आहे राजकीय पक्षाची बैठक ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. पुन्हा एकदा प्रश्न वाचतो थोडंसं. राजकीय पक्षाची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. ओके, राजकीय पक्षाची तुम्हाला ठळक वैशिष्ट्ये तुम्हाला स्पष्ट करायची आहे. आणि दुसरं आहे मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले. मतदाराचे जे वय आहे ते पहिले 21 वर्ष होते, आता 18 वर्षातच तुम्ही मतदान करू शकता, तर कोणते परिणाम झाले हे तुम्हाला सांगायचं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर ही होती प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 10वी विषय इतिहास आणि राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका. तुम्हा सर्वांनी ही प्रश्नपत्रिका अगदी महत्त्वाची आहे. एकदा तुम्ही प्रश्नपत्रिकाला पूर्णपणे सोडून बघा. जिथे जिथे तुम्हाला वाटतंय की हा प्रश्न समजलेला नाही, व्हिडिओला मागे पुढे करून स्क्रीनशॉट घ्या, वहीमध्ये लिहा तुमच्या आणि उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही यासाठी गाईडचा उपयोग करू शकता, नवनीत वगैरे असेल किंवा गुगलच्या मदतीने तुम्ही उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयुक्त ठरणार आहे आणि तुम्हा सर्वांना या इतिहास आणि राज्यशास्त्राच्या पेपरला मी हार्दिक शुभेच्छा देतो. ओके, आणि बघा आपण सर्व विषयाच्या ऑलरेडी प्रश्नपत्रिका टाकल्या. आता तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला एक प्लेलिस्ट दिसत असेल, त्या प्लेलिस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका दिसायला लागतील. सर्व विषयाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2, इतिहास, भूगोल सर्व विषयाच्या. आणि बाजूला तुम्हाला भूगोलची प्रश्नपत्रिका दिसत असेल, त्या भूगोलवरती क्लिक केल्यानंतर ती व्हिडिओ तुमच्यासमोर प्ले होईल. खाली सबस्क्राईबचं बटन दिसत असेल, सबस्क्राईब तुम्ही करू शकता. सबस्क्राईब प्लीज करा. आणि सर्वांना असं सांगावंसं वाटतं विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला ह्या पेपरसाठी तर शुभेच्छा दिल्याच, परंतु येते दिवाळीची मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये आत्ताच शुभेच्छा देऊन टाकतो. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या व्हिडिओला मी इथेच थांबवतो. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो नंतर कधीतरी. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या स्वतःची.